वरणगाव येथे रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त वगदी उत्सव व हनुमान जयंती उत्सव उत्साहात संपन्न। वरणगाव येथील रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही वगदी उत्सव व हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडले। ग्रामस्थांच्या सहभागाने आणि विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते। उत्सवाची सुरुवात रेणुका मातेच्या मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली। हनुमान जयंतीनिमित्त हनुमान व्यायाम शाळेत विधिवत हनुमंताचे पूजन व मूर्तीची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली होती। या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पहिलवान मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात्रेनिमित्त भोगावती नदीजवळ दुकाने थाटण्यात आली होती। या उत्सवासाठी पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त केल्यामुळे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले। गावात निर्माण झालेल्या भक्तिपूर्ण वातावरणामुळे यंदाचा रेणुका माता उत्सव व हनुमान जयंती हा संस्मरणीय ठरला आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, वरणगाव। सालाप्रमाणे ही हनुमान जयंती मी संपूर्ण वरणगावकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एक चांगल्या प्रकारची मिरवणूक उत्साहात आणि आनंदामध्ये पार पडण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ जे आहे हनुमान मंडळाचे अध्यक्ष त्यांचे सर्व संचालक मंडळ आपले पैलवान एकनाथ पैलवान सुनील पैलवान यांच्या मेहनतीने आज हनुमान जयंती उत्सव मोठा साजरा होत आहे। आज सालाबादप्रमाणे हनुमान जयंती असून सर्व गावामध्ये ते पसरली जाते आणि ठिकठिकाणी ते थांबवून आंबेडकर पुतळ्यास, त्याचप्रमाणे शिवाजी पुतळ्यास, रेणुका देवीच्या मंदिरास तर्फे सत्कार करतात। हनुमान जयंतीनिमित्त सर्व नगरवासियांना, वरणगाववासियांना माझ्यातर्फे सर्व शुभेच्छा देऊन माझे जय जय महाराज। हनुमान जयंतीचा उत्सव वरणगाव शहरासह भारत देशामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला जात आहे। वरणगावच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं, आज वरणगाव शहराची यात्रा असते आणि अनेक वर्षांची परंपरा या हनुमान जयंतीच्या मिरवणुकीला आहे। विशेषतः या वरणगाव शहराचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण जर काही असेल ते हनुमान जयंतीची मिरवणूक, तसेच भक्तीची मिरवणूक हे मुख्य आकर्षण असते। लहान बालकासह अव्वल वृद्ध देखील यात्रेमध्ये आणि मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि यात्रा अत्यंत शांततेने शिस्तीने पार पडत असते। मी वरणगाव शहरातील तमाम नागरिकांना हनुमान जयंतीच्या यात्रा उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो।